भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा पुणे दौऱ्यावरती येत आहेत। जे.पी. नड्डांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन देखील घेतलं। या दौऱ्यादरम्यान श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा हे पूजा करत असतानाची दृश्य ते सध्या पुणे दौऱ्यावरती आहेत आणि त्यांनी या दौऱ्यादरम्यान गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं। केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ सुद्धा तिथे उपस्थित आहेत। ही ताजी दृश्य आपण बघतोय। आज भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा हे पुणे दौऱ्यावरती असताना त्यांनी पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं आणि या गणपती मंदिरातली काही दृश्य आपण ताजी दृश्य बघतोय। सोबत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ। भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डांचा हा पुणे दौरा आणि पुणे दौऱ्यावर आल्यानंतर त्यांनी गणपती बाप्पाचं आवर्जून दर्शन घेतलंय। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा आले होते आणि त्यांच्या हस्ते तिथे पूजा संपन्न झाली आणि गणपती बाप्पाची आरती देखील। सोबत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ सुद्धा आहेत जे.पी. नड्डा यांच्या। आणखी एक महत्त्वाची बातमी बघूया। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं पाण्यासाठी गेले 9 दिवस आंदोलन सुरू आहेत। आज रिकामी घागर पालखीमध्ये ठेवून दिंडी काढली जाणार आहे। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे स्वतः या दिंडीमध्ये सहभागी होणार आहेत। दिंडी पाण्याच्या टाकीजवळ जाऊन भजन कीर्तन केलं जाणार आहे आणि या आंदोलनाला लबाडांनो पाणी द्या असं नाव देण्यात आलंय। दररोज वेगवेगळं महिनाभर आंदोलन केलं जाणार आहे आणि आज आंदोलनाचा 9वा दिवस आहे। थेट जाऊयात माहितीसाठी आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांच्याकडे। सिद्धार्थ, काय माहिती या आंदोलनाची? निश्चितपणे छत्रपती संभाजीनगरमध्ये पाण्याचा प्रश्न आहे आणि त्या घेऊन उबाटा आपण बघतोय की उबाटाने आज रिकामी घागर पालखीमध्ये ठेवून पालखीमध्ये जी आहे घागर ठेवलेली आहे आणि आपण बघतोय की पालखीमध्ये रिकामी घागर ठेवून एक निषेध दिंडी या ठिकाणी काढण्यात आलेली आहे आणि या दिंडीमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये आज 9वा दिवस उबाटाच्या आंदोलनाचा स्वाक्षरी मोहीम असेल किंवा इतर तोरण रिकामी घागरी बांधण्याचं आंदोलन असेल, हे वेगवेगळे आंदोलनं सुरू आहेत। अंबादास दानवे स्वतः या ठिकाणी सहभागी झालेले आहेत आंदोलनामध्ये। दादा, काय म्हणाल? पालखीमध्ये रिकामी घागर ठेवण्याची वेळ येते। हे पहा, ही पालखी खऱ्या अर्थानं परमेश्वराचं पूजन करणारी असते। तिच्यात पांडुरंग बसत असतो, वेगवेगळे उत्सव करत असताना ते आपण प्रतिमा ठेवत असतो। आज दुर्दैव आहे, मोठ्या दुःखाने आम्हाला या पालखीमध्ये रिकामा हंडा ठेवावा लागलेला आहे। कारण आज या शहरामध्ये अशाच पद्धतीनं जनतेचं दुर्दैव निर्माण झालेलं आहे। या शहरात जनतेला प्यायला पाणी नाही आणि म्हणून आम्हाला या रिकाम्या हंड्याचं पूजन इथं करावं लागलं। आमची परमेश्वराला हीच प्रार्थना आहे की हा हंडा भरू दे, त्याच्यात पाणी येऊ दे, आणि म्हणून आम्ही हे आंदोलन जन आंदोलन सुरू केलेलं आहे। उद्या मुख्यमंत्री आहेत शहरामध्ये, त्यांची भेट वगैरे घेणार का? काय आंदोलन होणार? मुख्यमंत्र्यांना याविषयी सुस्पष्टपणे पत्र लिहिलेलं आहे। त्याच्यासाठी माझ्या मैत्रीप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी एक बैठक घेतलेली, पुन्हा एक बैठक घ्यावी अशी विनंती केलेली आहे आणि आम्ही सुद्धा या संदर्भात पाठपुरावा करतोय। परंतु पाहिजे तसं यश अजून येत नाहीये। याला कारण प्रशासनाचा ज्या पद्धतीनं नियोजनाचा अभाव आहे। आंदोलनाचा 9वा दिवस आहे, स्वाक्षरी मोहीम असेल, रिकामे घागरांची तोरण बांधणं असणं, हे किती दिवस आंदोलन चालणार, काय असणार? हे तर महिनाभराचं उद्दिष्ट आहे आमचं। आंदोलन तर चालूच राहणार आहे। रोज वेगवेगळ्या पद्धतीनं जर तुम्ही बघत असाल तर स्वाक्षरी मोहिमेला जवळपास 50,000 लोकांनी सह्या केल्या आमच्याकडे येऊन। आता ही दिंडी हे काय सगळे शिवसैनिक याच्यातला काय भाग नाही। आम्ही जनतेला आवाहन केलं, खूप लोक याच्यामध्ये सहभागी झाले वेगवेगळ्या प्रकारचं। कारण रोजच आंदोलन आता जे पॉलिटिकल जसं होतं तसं न करता आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं अभिनव आंदोलन करतो। आज आम्ही ही पालखी आणि दिंडी काढलेली। तर पाणी येण्यामध्ये अडचणी आहेत। तुमचा विषय जो आहे 240 MLT पाणी येतं पण 140च लोकांना दिलं जातं। 100 MLT पाण्याचं काय होतं, काय शंका आहे? नाही, शंका अशी आहे, मी नियोजनाचा अभाव सांगतोय ना। मी या संदर्भात प्रशासनाबरोबर चर्चा सुद्धा केली, बैठक सुद्धा घेतलेली आहे। या सगळ्या याच्यात जर प्रशासनाने, मी आज याच्यावर ठाम आहे, प्रशासनाने ठरवलं तर पाणी, मी म्हणत नाही रोज येईल, पण तो किमान 1-2 दिवसाआड पाणी येऊ शकतं जर प्रशासनाने ठरवलं तर। निश्चितपणे आपण बघितलं, हा 9वा दिवस आहे आज। याआधी स्वाक्षरी मोहीम असेल, तोरण बांधणं असेल, आज रिकाम्या घागरीची दिंडी काढणं हा आंदोलनाचा भाग आहे। हे आंदोलन महिनाभर चालणार आहे आणि निश्चितपणे नियोजनाचा अभाव असल्यामुळे लोकांना पाणी मिळत नाही, हा स्पष्टपणे आरोप दानवे यांनी केलेला। सिद्धार्थ, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद। पुन्हा या बुलेटिनमध्ये बघूयात बातम्या वेगवान।
जम्मू काश्मीरच्या पहलगाम इथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला. यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधले संबंध ताणले गेलेत. या दरम्यान या दहशतवादी हल्ल्यात कथित सहभाग असल्याचा बदला म्हणून भारत पाकिस्तानमध्ये पाण्याचा एक थेंबही वाहून जाऊ देणार नाही, असं जलशक्ती मंत्री CR पाटील यांनी म्हटलंय. परराष्ट्र मंत्रालयानं पाकिस्तानी नागरिकांना 48 तासाच्या आत भारत सोडण्याचे आदेश दिलेत. गेल्या 2 दिवसात अटारी सीमेवरनं एकूण 229 पाकिस्तानी नागरिक पाकिस्तानला रवाना झाले. त्यानंतर पाकिस्तान सरकारनं देखील भारतीयांना दिलेले व्हिसा रद्द केले असून 392 भारतीय मायदेशी परतलेत. सोलापूर दौऱ्यावर असलेल्या पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापुरातील पाकिस्तानी नागरिकांबाबत माहिती दिली. सोलापुरात 25च्या आसपास नागरिक आहेत, त्यातील 14 लोकांना परत पाठवण्यासारखी परिस्थिती आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार आहोत. या संदर्भात काय निर्णय घ्यायचा आहे त्याचा विचार केला जाईल, असं गोरे म्हणाले. आम्हाला आता पुन्हा पाकिस्तानात जायचं नाही. आम्हाला भारताचं नागरिकत्व द्यावं. आमचे नातेवाईक तसंच कुटुंब जे पाकिस्तानात आहेत त्यांनाही भारतात घेऊन यावं, अशी मागणी जळगावातल्या पाकिस्तानी कुटुंबानं केली. नागपुरात वास्तव्यास असलेल्या 18 पाकिस्तानी नागरिकांना भारत देश सोडावा लागणार आहे. नागपुरातील 18 पाकिस्तानी नागरिकांची पोलीस विभागातर्फे ओळख पटवण्यात आली आहे. जळगावच्या चोपड्यामध्ये मुस्लिम समाजानं पहलगाम हल्ल्याचा निषेध केला. यावेळी मुस्लिम समाजानं पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी केली. पहलगाममधील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ भिवंडीत सकल हिंदू समाजाच्या वतीनं निषेध करण्यात आला. यावेळी पाकिस्तानी झेंडा तसंच पाकिस्तानी पुतळा जाळून आक्रोश व्यक्त करण्यात आला. लातूर जिल्ह्यातल्या उदगीर इथे मुस्लिम धर्मीयांनी हल्ल्याचा निषेध केला. शुक्रवारची नमाज अदा करतानाही हातावर काळ्या पट्ट्या बांधून मुस्लिम बांधवांनी काश्मीरमध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा निषेध केला. पाकिस्तानला कायमस्वरूपी अद्दल घडवण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली असून अनेक शाळकरी मुलांनी देखील सहभाग घेत पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी केली. जळगावच्या भुसावळमध्ये हिंदू मुस्लिम एकता मंचानं पहलगाम हल्ल्याचा निषेध केला. यावेळी कॅन्डल मार्च काढत पाकिस्तानचा निषेध करण्यात आला. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा रायगडमध्ये ठिकठिकाणी जाहीर निषेध करण्यात आला. नागोठण्यात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून मुस्लिम नागरिकांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला. यावेळी हातात तिरंगा ध्वज घेऊन बाजारपेठेतनं रॅली काढण्यात आली.